मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशात दारूचा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। मात्र युद्धामुळे दारूचा दुष्काळ पडण्याची कारणं काय आहेत? युद्धाचा दारू उत्पादनावर कसा परिणाम होऊ शकतो, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गॅसनं वाढवलं तळीरामांचं टेन्शन। गॅसमुळे दारू निर्मितीवरही परिणाम। मद्य उद्योगाचं 200 कोटींचं नुकसान। गॅस टंचाईमुळे आता तळीरामांचाही घसा कोरडा राहणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या तळीरामांना होणारा मद्य पुरवठा ठप्प होण्याची चिन्ह आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील मद्य निर्मिती कंपन्यांकडे कॅन आणि काचेच्या बाटल्यांचा साठा फक्त 15 दिवसांपुरता मर्यादित असल्यामुळे मद्य पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हिस्की उत्पादन करणाऱ्या आणि बिअरच्या 6 अशा 12 कंपन्या आहेत। 2025 अखेर जिल्ह्यात 4832.83 कोटींचं मद्य उत्पादन होत होतं। यात विदेशी दारूचं 1.26 कोटी लिटर उत्पादन होतं, तर बिअरच्या 1.40 कोटी लिटर उत्पादनाची नोंद झाली आहे। मात्र गॅस तुटवड्याचा मद्य उत्पादन कंपन्यांवर देखील परिणाम होणार आहे, कारण मद्य निर्मितीत काचेच्या बाटल्या आणि ॲल्युमिनियम कॅनच्या निर्मितीसाठी औद्योगिक गॅसचा वापर होतो। संभाजीनगरमध्ये दररोज 4.5 लाख काचेच्या बाटल्या तर 3 लाख कॅनचं उत्पादन घेतलं जातं। एका सिलेंडरमध्ये 5000 बिअर कॅन तयार होतात। त्यामुळे संभाजीनगरमध्ये एका कंपनीला दिवसाला 150, याप्रमाणे 6 कंपन्यांना 900 सिलेंडर लागतात। सध्या या कंपन्यांकडे 15 दिवसांचा बाटल्यांचा आणि कॅनचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे 15 दिवसांनंतर दर महिन्याला कंपनीचं 200 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मद्य निर्मिती उद्योगाचं नुकसान झालं तर त्याचा थेट परिणाम राज्य उत्पादन शुल्कावरही होऊ शकतो, असा अंदाज एक्साईज विभागाच्या अधीक्षकांनी व्यक्त केलाय। प्रत्येक फॅक्टरीला जवळपास दिवसाला 3 लाख कॅन्स लागतात आणि कॅन मेकिंगमध्ये जो कलर बेकिंग स्टेज आहे त्या स्टेजला LPG सिलेंडरचं मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं मला कळालं। तर ह्या 15 दिवसाच्या इन्व्हेंटरीनंतर जर त्यांना कॅनचा पुरवठा कमी झाला तर बिअर निर्मितीवर, बिअर निर्माण्यांना पण याचा फटका बसू शकतो, LPG गॅस सिलेंडरचा, आणि पर्यायानं तो एक्साईजच्या रेव्हेन्यूला पण फटका बसू शकतो। दुसरीकडे विदेशातली मद्य निर्यातही कंटेनर बंदरातच अडकून पडल्यानं ठप्प झाली आहे। त्यामुळे आखाती देशातील युद्ध थांबलं नाही तर फक्त मद्य निर्मिती कंपन्यांचं नुकसानच होणार नाही, तर राज्य सरकारलाही हजारो कोटींचा महसूल गमवावा लागेल। माधव सावरगावे, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर।